दरवर्षी देशभरातच शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यावर्षी देखील नाशिक रोड शिवजन्मोत्सव 2024 मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। शिवजयंती शांततेत साजरी व्हावी यासाठी नाशिक रोड पोलीस ठाण्यात संयुक्त बैठक संपन्न झाली। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि नाशिक रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंती शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आलं। यावेळेस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शिवजयंती निमित्तानं करण्यात आलेल्या आयोजनाबद्दल अधिक माहिती दिली। इतर विभागांच्या पण ज्यावेळी सूचना आहेत त्या सर्व आपण एकत्र करा। त्यांच्याबरोबर आपण मागच्या वर्षीचे जे काही अनुभव आहेत तो चेक करू। हा सगळा अनुभव आपण कारवाईपर्यंत त्या बघून घ्या। त्याच्यानंतर ते जे संबंधित अधिकारी आहेत, वॉर्ड ऑफिसर असतील किंवा तहसीलदार असतील किंवा पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील, या सगळ्यांची आपण बोलून पर्सनल फॉलो करायचं आणि आपण काय काय केलं मला व्हॉट्सअपवर मेसेज करा। मग मी कलेक्टर कमिशनर या सगळ्यांची बोलून घेईन आणि त्यांना तो मेसेज येईल ना त्याच्यावर पण पाठवावा। तर हा खूप महत्त्वाचा उत्सव, मोठा उत्सव आहे आणि खूप लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात। त्यामुळे एखाद्या तुमच्या फील्डच्या ऑफिसरला समजा जर काही फंड्स वगैरे पडत असतील किंवा काय करत असतील तर त्यांचे जे सिनियर हेड ऑफ डिपार्टमेंट आहे ते त्यांच्याकडून त्यांना मदत मिळाली तर आपण काम होईल। जसं आपण बंदोबस्ताला सर्व शहरात मॅनपॉवर आणि सर्व शहरातले अधिकारी या ठिकाणी तैनात करतो, तसेच इतर विभागात पण त्याप्रमाणे करू शकतो। तर ही सर्व प्रक्रिया आपण उद्यापर्यंत संपवतो। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं खूप अभिनंदन, कारण मी आतापर्यंत म्हणजे फक्त मिरवणूक एवढंच बघितलेलं आहे। आपण इतके जे काय पॉझिटिव्ह आणि रेस्पेक्टिव्ह कार्यक्रम घेतलेले आहेत आपण दोघांनी, ते आतापर्यंत आणि मी सर्व नाशिक रोडचे आपण जे सर्वजण आलेले सगळ्यांचं आपलं अभिनंदन करतो। या बैठकीत शिवजयंती साजरी करताना महानगरपालिका, वाहतूक विभाग, जयंती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवजयंती कालावधीत येणाऱ्या अडचणी मांडून त्या कशा दूर करता येईल याबाबत आपलं मत मांडलं। तर ते या संदर्भात ठेवलेले का विद्यार्थ्यांसाठी काय मार्गदर्शन देतात, जे डीजे हे सर्व कार्यक्रम चालू असतात विद्यार्थ्यांसाठी काहीतरी ठेवायचं। तर ज्यावेळेस मुंबईला आपल्याला जे आरक्षण भेटत होतं तर त्या आरक्षणाच्या वेळेस आम्ही डीजे लावणार होतो, गुलाल वगैरे, तर आम्ही परमिशनसाठी साहेबांकडे आलो। साहेबांनी, शेळके साहेबांनी आम्हाला खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं। राऊत मॅडम असतील, भारे साहेब असतील, त्यांनी आम्हाला असं मार्गदर्शन केलं, तुम्ही ह्या खर्चामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना काहीतरी 10वीचे विद्यार्थी असतील, 12वीचे विद्यार्थी असतील, यांना तुम्ही काहीतरी तुमच्यापासून त्या पैशात काहीतरी त्यांना शिक्षणासाठी काय फायदा भेटायचा। कारण त्या ठिकाणी 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना 100 विद्यार्थ्यांना आम्ही किट वाटप केलं होतं। म्हणजे नाशिक रोड पोलीस स्टेशन असेल, नगर पोलीस स्टेशन, यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस विभागामार्फत कडक बंदोबस्त, योग्य नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगितलं। या बैठकीस नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक पवन चौधरी, मनपा नाशिक रोड विभागीय अधिकारी जवाहरलाल टिळे, शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोड अध्यक्ष शिवाजी हंडोरे, जेल रोडचे अध्यक्ष धनंजय लोखंडे यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।